नमस्कार, मी भाग्यश्री स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज श्रावणचा तिसरा सोमवार आणि आज रक्षाबंधन सुद्धा आहे, तर माझ्याकडनं तुम्हा सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली की नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगा। तर या रक्षाबंधनाला मी इकडे होतेच जालन्याला, म्हटलं चला मग गावी जाऊन येऊयात आणि राखी सुद्धा होईल। सो आजची जी राखी आहे तर ती बांधायची आहे आणि कुणी म्हणत होतं की आज राखी बांधायला जमत नाही, कुणी म्हणत होतं जमतं। तर पप्पानी ना ब्राह्मणाला कॉल करून विचारलं तर चालती म्हणे राखी बांधायला। तर माझं आवरलंय, मी काही नवीन ड्रेस किंवा साडी वगैरे घेऊन नव्हते आले, तर इथे ना ही ताईची साडी होती, मग मी तीच वेअर केली आहे आणि आता हेअर वगैरे वॉश केले। तर बघू शकतो किती सर्व टॅन झालाय माझ्या फेसवरती आणि एवढं गरम होतंय, लाईटचा सारखाच प्रॉब्लेम येतोय। तर आता जे काही आहे साधं सिंपल आवरलेलं, कारण मी सोबत जास्त काही आणलेलं नाहीये मला आवरण्यासाठी व्यवस्थित असं। त्यामुळे मग म्हटलं पटकन आवरून राखी वगैरे बांधून मग मला महादेवाची पूजा पण करायची आहे आणि मम्मी मला बोललेली की 108 बेल आणि 108 वाती ज्या आहेत त्या हे कर म्हणून। सो गेल्या 2 सोमवारी तर मला काही पूजा वगैरे करणं झाली नाही महादेवाच्या मंदिरात जाऊन, त्यामुळे मग आता इकडे होते, मम्मीनं सर्व सामान वगैरे रेडी करून दिलं होतं, म्हटलं चला मग पूजा पण करून घेईल। तर पप्पाला बाहेर जायचंय तर मग अगोदर राखी बांधून घेईल आणि नंतर ना पूजा करेल। तर लवकर निघायचंय मला जालन्याला जाण्यासाठी, त्यामुळे मग पटपट आवरायला लागेल। तर मला जास्त काही शूट करता नाही येणार, पण जेवढं होईल तेवढं मी शूट करेल। आणि हा जो ब्लॉग आहे रक्षाबंधनचा तो मला असं वाटतं रक्षाबंधनच्या 2-3 दिवसानंतर नाही येईल, कारण मला अजून मागचा ब्लॉग जो आहे तो एडिट करून पोस्ट करायचा आहे। आता तो मी आज जालन्याला चालली आहे, आता मी जालन्याला चालली आहे। तर मग आता जे आहे गेल्याच्या नंतर तो व्हिडिओ पोस्ट करेल म्हणजे आजच, कारण इकडे गावाकडे नेटवर्क खूप कमी आहे, म्हणजे साधं कॉलला सुद्धा नेटवर्क नाहीये, त्यामुळे मग व्हिडिओ पोस्ट करण्याचा तर काही प्रश्नच येत नाहीये। तर आता जे आहे आज गेल्याच्या नंतर एडिटिंग वगैरे करेल आणि आज काय दिवसभरामध्ये काय घडतंय ना ते तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आजचा जो व्लॉग आहे तो असाच कंटिन्यू करा आणि पुन्हा एकदा रक्षाबंधनच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। छान असं रक्षाबंधन सेलिब्रेट करा तुमचा आणि तुमच्या भावाकडनं खूप मस्त असं गिफ्ट घ्या। आता माझा भाऊ गिफ्ट काय देतोय माहिती नाही, गिफ्ट तर काय देणार नाहीये, पण चला बघूयात पुढे। आणि लंब करता मम्मीला भी बांधायला लावा की मम्मी ते तर चालूच आहे मम्मा, तिचं काम कमी तोंड जाल चालू राहते। काय शांतच माझा ब्लॉग चालू आहे, मी मला करता येतं बंद आवाज काय येऊ जास्त बोलायचं ते तसं चांगलं नाही दिसत। हे माझे पप्पा आहे, हा माझा भैया आहे। इकडे ना म्हणजे सगळेजण असं कुणी ना कुणी काहीतरी बोलत होतं जे की तुम्हाला ऐकवण्यासारखं नव्हतं, त्यामुळे मग ना मी तो आवाज जो आहे तो म्यूट केलेला कुठे कुठे आणि कुठे कुठे जे व्यवस्थित होतं तेवढं ठेवलंय। तर मागच्या व्लॉगमध्ये राखी दाखवायची विसरून गेले होते, त्यामुळे मग या व्लॉगमध्ये दाखवते व्यवस्थित की मी कुठल्या राख्या घेतल्यात त्या, आणि या मला पडलात 80 रुपयाला 6। तर इथे पप्पांना अगोदर राखी बांधली आहे कारण पप्पांना जायचं होतं बाहेर, आणि असं झालेलं रक्षाबंधन आणि सगळे एकदम एकत्र आलं एवढ्या सगळ्या घाईमध्ये ना मी मिठाई आणायची विसरले, त्यामुळे साखर जी आहे तीच खाऊ घालतीये। तर अशा प्रकारे जो आहे तो रक्षाबंधन एकदम साधा आणि सिंपल होतोय माझा। माझं गिफ्ट पैसे नाही पाहिजे मला, मी भी बांधणार राखी पप्पा, मी भी राखी बांधणार बस मी बांधू राखी मग। भैया म्हणजे भैयाला बसवलं राखी बांधण्यासाठी आणि तो ना भरपूर अशी नाटके करत होता, त्याला मी ओरडत होते की शांत बस म्हणून, तरी त्याचे नाटके चालूच होते। त्याला नवीन ड्रेस घाल बोलले तर त्याला कंटाळा आलेला, तो सुद्धा नाही बोलला, म्हणे मी जसं आहे तसंच बांध, म्हणे तू तरी कुठे एवढी छान दिसते असं मला तो बोलला। म्हटलं ठीक आहे जसा आहे तसा बस। तर त्याला बसवलं आणि त्यानं ही क्लिप जी आहे ती जरा ब्लर आली आहे, कारण पप्पाकडे दिलं होतं मी मोबाईल पकडण्यासाठी जे शूट आहे ते करण्यासाठी, पण ते व्यवस्थित झालं नाही पप्पांकडनं, त्यामुळे ते थोडंसं ब्लर आलंय। तर जसं आहे तसं ऍडजस्ट करा, कारण आता ही क्लिप मी डिलीट नव्हते करणार, मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आणि पुढे मला कधीतरी आठवलंच की माझी राखी कशी झाली आहे तर तेही मला बघायला मिळेल, त्यामुळे मग मी ही क्लिप काही डिलीट केलेली नाहीये। म्हणतात त्याला कंटाळा येतो, त्याला टाकायला जरी 10 रुपये डायरेक्ट बांध ते कमाईला लागला दे ना मग तुला सर तू सर
चिल्लर तर माझ्या पर्स मधले मोठी आहे. दादी अजून मार ना का 10 रुपये दी. 10 रुपये नको मला. बस ना केलं चल पाय पड पाय पड. हुशार हो जरा. आणि महादेवाच्या पूजेसाठी मम्मीने मला अशा प्रकारे ताट रेडी करून ठेवलंय. भैयाने बेलपत्र जे आहे ते 108 असं मोजून घेतलं, त्याला स्वच्छ धुवून वगैरे जे ताट आहे ते रेडी केलंय. आणि इकडे ना आमच्या वाड्याची दशा बघा कशी झाली आहे पावसामुळे. हे समोर जे घर दिसतंय ते ना माझ्या काकांचं आहे, ते इथे राहत नाही, भरपूर वर्ष झाले, त्यामुळे ते घर पूर्ण असं खराब झालंय. आणि त्या घरामुळे ना अख्ख्या वाड्यांमध्ये थोडंसं हे झालंय आणि आमच्या घराचा सुद्धा कलर वगैरे गेलेला आहे. सो आता मम्मी पप्पा तिथे जास्त दिवस राहणार नाहीये, त्यामुळे मग त्याचं सुद्धा आम्ही काम करणार नाहीये. तर बघूयात पुढे काय जर झालं, त्यांचा विचार ठरला तर ते करतील सुद्धा काम. आणि ही वाड्याची ना मागची बाजू आहे, तुम्हाला मी कधीतरी आता नेक्स्ट टाइम गेली तर तुम्हाला पूर्ण घर दाखवेल मम्मीकडचं माझं. तर ही वाड्याची मागची बाजू आहे जी आहे ती, आणि ते मी पूजा करते. मला मम्मीने सांगितलं असं कर तसं कर, तर मला 108 बेलपत्र वाहायचं होतं, त्यानंतर 108 वाती जाळायच्या होत्या. तर मग मम्मी बोलली तू कर म्हणून, मग मी त्या प्रकारे अशी पूजा करते. म्हटलं साडी घातलेलीच आहे तर त्यावरतीच पूजा करून घेऊयात. आणि ॲक्च्युली असं झालं, मला वाटलं होतं जेव्हा मी हा व्लॉग शूट करत होते की मी 2 दिवसामध्ये हा व्लॉग जो आहे तो पोस्ट करेल, बट तसं काहीच झालेलं नाही आहे. मी खूप जास्त घाईमध्ये खूप बिझी आहे सध्याला. तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये मी सांगेलच मी कशात बिझी आहे. त्यामुळे मग व्लॉग येण्यासाठी ना खरंच खूप लेट झालं आहे. आपला जो आहे 19ला रक्षाबंधन होता आणि त्यानंतरनं आज आहे 24 तारीख. तर मी 24 तारखेला जो व्लॉग आहे तो एडिट करते आणि संध्याकाळी जो आहे तो पोस्ट करेल. तर आज ना मुगाची मूठ होती महादेवासाठी, तर ती मूग म्हणजे मूठ असते ना ती वाहायची होती. सो अशा प्रकारे मी पूजा करून घेतली आहे. आणि जे बेलपत्र होते ते सुद्धा वाहिले. अगोदर माझ्या आजीने पूजा केली, नंतर मी केली. तर अशा प्रकारे माझी पूजा सुद्धा करून झाली आहे. तर आत्ताच पूजा वगैरे झाली आहे आणि आता साडी जी आहे ती काढून टाकते पहिले तर, कारण खूप गरम होत आहे आणि साडीवरती तर काही काम करता नाही येणार आहे, त्यामुळे मग साडी काढून टाकते. आणि चपाती बनवायची, मम्मी बाहेर गेली आहे कारण पप्पाला आणि भैयाला जेवण करण्यासाठी बनवायचं आहे आणि मम्मीला मला तर उपवास आहे. तर मग पटकन ते बनवून घेते, मग फराळ वगैरे करून मग जालनाकडे निघते. तर चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, मी तुम्हाला नंतर भेटते. त्यानंतर मग मी थोडंसं काम आवरलं. मम्मीने मला खाण्यासाठी ते पापड तळले होते कारण उपवास होता. मग पापड खाऊन लगेच मी निघण्याची तयारी करायला लागले. मुगाच्या शेंगा दिल्या होत्या मम्मीने, मला खूप जास्त आवडतात. सो म्हटलं जालन्यात जाऊन खाऊयात कारण इथे खायला वेळ नाही मिळाला. भैया मला बसवून देण्यासाठी येतोय बसमध्ये. ही आमच्या गावची नदी आहे ज्याला की पहिले खूप जास्त पाणी असायचं, पण आता पाणी खूप कमी राहतं त्या नदीला. आणि आता इथे बस स्टॉपला उभे आहोत आम्ही बसची वाट बघत. पण नंतर आमचा प्लॅन चेंज झाला की बसने न जाता आपण टॅक्सीने जाऊयात. सो ती व्हाईट गाडी असते ना त्याने मी निघाले जालनाकडे. आणि म्हणजे हळूहळू असा प्रवास करत मी लगेच जालन्याला पोहोचले अर्धा ते पाऊण तासामध्ये. तिथे मला घ्यायला आलेला होता विजय. त्यानंतर घरी गेलो आणि तिकडे ना असं अभिषेक चालू होता, मारुतीचा अभिषेक करायचा होता मला, त्यामुळे मग इथे मारुतीचा अभिषेक चालू होता. नाव तुझं स्वतःच म्हणायचं मूर्ती स्फूर्ती. तर इथे अभिषेक चालू होता, मी बाहेर उभा होती. थोडं काही मला जे शूट करता आलं ते शूट केलंय मी, बाकी जास्त काही शूट घेतलं नाहीये. आणि आता आज अभिषेक करतोय, उद्या मला पुण्याकडे निघायचंय. तर माहिती नाही मला तो व्लॉग शूट करता येईल की नाही, किंवा मग डायरेक्ट मी पुण्याला पोहोचल्यानंतर ना तुमच्यासोबत जे आहे ते तिथलं व्लॉग जे आहेत ते शूट करेल. इथून गेल्याच्या नंतर भरपूर अशी कामं आहेत मला पुण्याला गेल्याच्या नंतर. म्हणजे मी आता ऑलरेडी आली आहे बट तुम्हाला सांगतेय. आणि पुण्याला मला येऊन आता बरेचसे दिवस झाले. तर चला मग इथे ना तुमच्यासोबत एक रील मी जी शूट केली होती ती तुमच्यासोबत शेअर करते. याचं जे सॉन्ग होतं ते मी म्यूट केलेलं आहे आणि फक्त रील तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा प्रकारे आजचा अभिषेक झाला जो की खरंच खूप छान झाला आणि खूप मस्त वाटलं मारुतीचा अभिषेक झाल्यानंतर ना. तर इथे मी पण बाहेर उन्हामध्ये उभी होती. तर चला हा व्लॉग मी इथे सेंड करते. व्लॉग कसा वाटला नक्की कळवा.